नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2025-26च्या अभ्यासक्रमान्वये BA प्रथम वर्ष या प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांकरिता, BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राचे राज्यशास्त्राचे विद्यार्थी यांच्याकरिता आज आपण त्यांचा जो अनिवार्य मेजर हा पेपर, या पेपरचं नाव भारतीय संविधान आणि शासन याची माहिती बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, भारतीय संविधान आणि शासन या बाबतीत अनेक तासिकांचा आढावा मागे आपण घेतलेलाच आहे. त्यानुसार त्याचाच एक उत्तरार्ध म्हणून आजच्या तासिकेचा आपण विचार करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला 20व्या शतकात जे सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक वातावरण भारतामध्ये निर्माण झालेलं होतं, त्या वातावरणाचा अभ्यास मागच्या तासिकेमध्ये आपण विशद केलेला आहे. त्याचाच एक पूर्वार्ध म्हणून आजच्या तासिकेचा विचार करूया. विद्यार्थी मित्रांनो, 19व्या शतकाचा उत्तरार्ध, 19व्या शतकातील जे शेवटचे 2 दशक होते, त्या 2 दशकामध्ये भारतामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक परिवर्तन करण्यासाठी एक चळवळ उदयास आली. त्या चळवळीचंच नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबई या ठिकाणी झालेली आहे. या चळवळीचा मुख्य उद्देश भारतातील सामाजिक आणि राजकीय जे पेचप्रसंग आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी सक्षमपणे उभे राहण्याचं काम या राष्ट्रीय काँग्रेसद्वारे करण्याकरिता हा मुख्य उद्देश ठेवून या सभेची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु 1885 ते 1895 या दशकाचाच विचार केला तर या दशकामध्ये सामाजिकतेपेक्षा राजकीय विचारावर अधिक भर दिलेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्या पद्धतीने 1885 ते 1895 या काळामध्ये ज्या पद्धतीने ती काम करत होती, त्या कामामध्ये पहिले समाजसेवा की पहिले राजकीय सेवा हा जो तेढ निर्माण झाला होता, या तेढामधूनच एक प्रकारे सामाजिक विचाराला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गौण स्थान देण्यात आलेलं आहे. परंतु 1895 ते 1905 या कालखंडाचा विचार केला तर 1905 या दशकामध्ये 1895 ते 1905 या दशकामध्ये काँग्रेसचे नेतृत्व करणारे जे प्रतिनिधी होते, त्या प्रतिनिधींनी फक्त आणि फक्त राजकीयच काम करावे हा उद्देश
त्यांनी त्यांच्या सभेतून जनतेला दिला आणि जनतेला दिल्यानंतर त्या सभेच्या कामकाजातून भारतामध्ये सामाजिक ज्या समस्या होत्या, समाजातून निर्माण होणाऱ्या ज्या समस्या उफळत होत्या, त्या सामाजिक समस्येला गौण स्थान देण्यात आलं आणि 1905 पर्यंत नवीन अशी एक सामाजिक समस्या निर्माण झाली, ती म्हणजेच मुस्लिम लीग ही एक संघटना भारतामध्ये निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीने 1885 ते 1895 हा कालखंड बघितला, या कालखंडामध्ये ज्याप्रमाणे पहिले समाज सुधारणा की पहिली राजकीय सुधारणा आणि 1905 पर्यंतच्या कालखंडात, 1895 ते 1905 या कालखंडात आम्ही फक्त राजकीय सुधारणा करतो आणि राजकीय सुधारणासाठीच आम्ही काम करणार आहे, हे जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आमसभेतून घोषित केलं जातं, तेव्हा सर्वांचा रोष असा निर्माण होतो की आम्ही फक्त आणि फक्त राजकीय सुधारणा करणार आहोत. याचाच पडसाद 1905 ते 1915 हा जो 10 वर्षाचा कालखंड आहे, या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये समाजाच्या उन्नतीकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दुजाभाव केलेला आहे आणि सामाजिक ज्या समस्या होत्या, समाजाचे जे इश्यू होते, त्याकडे कसे दुर्लक्ष झाले आणि त्यांच्या त्या दुर्लक्षमधून एक प्रकारे राजकीयपेक्षा सामाजिक बाजू अतिशय महत्त्वाची होती असं आम्हाला वाटतं. 1915 ते 1925 या कालखंडामध्ये जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा विचार करतो, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक यांचा कालखंड संपतो आणि 1920 या वर्षापासून महात्मा गांधीजी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एक धडाडीने काम करण्यासाठी समोर येतात. त्यांच्या या कामाचा उल्लेख संपूर्ण समाजावर होतो. ज्या पद्धतीने मद्रास या राज्यामध्ये अस्पृश्याकरिता एक अधिवेशन काँग्रेस भरवतं आणि अस्पृश्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या परिपूर्ण करण्याचं उद्देश प्रथमतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून महात्मा गांधीजी हे विशद करतात. परंतु मित्रांनो, त्याच कालखंडामध्ये भारतामध्ये आणखी वेगवेगळ्या सुद्धा सामाजिक चळवळी उदयास येत होत्या, जे राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व करण्यासाठी प्रेरित होत्या. मग त्यामध्ये साम्यवादी पक्ष असेल, त्यामध्ये मद्रासची स्वाभिमानी चळवळ असेल, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बहिष्कृत हितकारणी सभा असेल आणि सोबतच 1925 मध्ये हिंदू महासभेची स्थापना असेल. या प्रत्येकाने त्यांच्या दृष्टीने राष्ट्रीय स्तरावरचं काम करण्याचा प्रयत्न केलेले आहेत. मग त्यांच्या त्या प्रयत्नातून भारत हा एक संवैधानिक मार्गाकडे वळालेला आहे. या सर्व चळवळीचा प्रभाव
भारतीय व्यवस्थेवर झालेला दिसून येतो. याचं मुख्य कारण म्हणजे 1925 ते 1935 हा जर भारताच्या कालखंडाचा एका दशकाचा जर विचार केला तर हा दशक भारतासाठी खूप काही दिलेला आहे. ब्रिटिश भारतामध्ये 1925 ते 1935 हा जो कालखंड आहे, या कालखंडाने एक प्रकारे द्विदल शासन पद्धती दिलेली आहे, संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारलेली आहे आणि विशेष म्हणजे 1935च्या कायद्यानुसार भारतातील नागरिकांना प्रत्येकांना मतदानाचा अधिकार सुद्धा प्राप्त झालेला आहे. पण 1945 पर्यंत जेव्हा आपण विचार करतो, म्हणजेच 1935 ते 1945 या कालखंडामध्ये भारतातील राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता काय असते याबाबत जगातील प्रत्येक विचारवंत विचार करत होता की भारत हा देश खऱ्या अर्थाने एक स्वाभिमानी देश आहे. भारत हा देश स्वातंत्र्यासाठी उत्तेजित राहणारा हा एक देश आहे. या देशाला आज स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्वाची गरज आहे आणि हे सिद्ध करणारे जे महापुरुष होते, ज्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस असतील, महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, पेरियार स्वामी असतील, या प्रत्येकांच्या योगदानातून एक राष्ट्रीय एकात्मतेची मूठ भारतामध्ये निर्माण झालेली होती आणि 565 संस्थानाच्या विलिनीकरणातून एक स्वतंत्र भारत निर्माण करण्याचं काम या संविधान सभेने केलेलं होतं. म्हणून या संविधान सभेतील भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.